गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कशा आहात मग सर्वजण? मजेतच असाल. मी पण खूप छान आणि मजेत आहे. तर चला तर बनवूया आज आपण खिचडी. त्यामध्ये मी मुगाची डाळ, उडदाची डाळ आणि मसुराची डाळ ह्या तिन्ही डाळी तांदळामध्ये मिक्स करून घेतलेल्या आहेत आणि मस्तपैकी ते धुवून घेतलेले आहेत. 2 ते 3 पाण्यामध्ये मी धुतल्यात आणि धुवून झाल्यानंतर आता मी केलेली आहे खिचडी बनवायची तयारी. अद्रक लसूणचं पेस्ट, कोथिंबीर कट करून ठेवलेली आहे, 1 टमाटा आणि मस्तपैकी कांदा आणि बटाटा हे सर्व मी रेडी करून घेतलेले आहे. आता आपण देऊयात मस्तपैकी खिचडीला फोडणी. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर टाकलेली आहे मस्त मोहरी आणि नंतर जिरे. हे चांगलं तडकून घेतल्यानंतर मी टाकणार आहे अद्रक लसूणची पेस्ट, जेणेकरून ह्या खिचडीला खूप मस्त स्वाद येणार आहे. हे बघा, ते थोडंसं लाल झाल्यानंतर टाकलेलं आहे मस्त कांदा. मी ते सुद्धा आपल्याला छान प्रकारे परतून घ्यायचा आहे आणि कांदा थोडासा लालसर झाला की टाकायचा आहे टोमॅटोसुद्धा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे, जेणेकरून छान खिचडी आपली तयार होणार आहे. आणि नंतर टाकणार आहे मी बटाटा. आणखीन आपली खिचडी टेस्टी होणार आहे. हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि हे परतून झाल्यानंतर आपण आता यामध्ये टाकणार आहोत 2 चमचा लाल तिखट. तुम्ही तुमचे चवीनुसार टाकू शकता. नंतर मी टाकलेले गरम मसाला आणि टाकलेली आहे थोडीशी हळद. हे सगळं मिश्रण आणखीन आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि हे हलवून झाल्यानंतर आपल्याला टाकायचे आहेत तांदूळ. टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला हे व्यवस्थित हलवून घ्यायचे, जेणेकरून हे सगळा मसाला व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे. अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला टाकायचे आहे पाणी. आपण जेवढे तांदूळ घेतले त्याच्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवू शकता. हे बघा, आणि आता आपली लवकरच खिचडी तयार होणार आहे आणि खूप भारी आणि यमी लागणार आहे. आणि त्यानंतर टाकलेलं आहे चवीनुसार मीठ आणि त्याच्यानंतर टाकलेली आहे कोथिंबीर. तर आपली आता खिचडी तयार झालेली आहे. तर हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि नंतर द्यायच्या आहेत कुकरच्या 2 शिट्ट्या. अगदी 5 ते 10 मिनटामध्ये कुकरच्या 2 शिट्ट्या होणार आहेत आणि आपली खिचडी तयार होणार आहे. आणि नंतर मस्तपैकी लगेच ही खिचडी गरमागरम खायची आहे. गाईज, अशी खिचडी तुम्ही करून बघा आणि नक्की मला कमेंट करून सांगा की खिचडी कशी तयार झालेली आहे. अगदी सोप्या साध्या पद्धतीनं ही खिचडी आपल्याला घरी बनवून आपण लगेचच्या लगेच खाऊ शकतो, जेणेकरून आपल्याला म्हणजे दुसरं काहीही करायची गरज नाही आहे. आता आपली खिचडी तयार झालेली आहे. तर चला तर मग आता आपण बघूयात टेस्ट कशी आहे. ती तुम्हाला नाही कळणार, पण मी नक्की खाणार आहे आणि ते पण तुपासोबत. खिचडी आणि तूप असेल ना गाईज, तर दुसरं काहीही लागत नाही. खूप मस्त लागतं तूप आणि खिचडी. तुम्हालाही नक्की आवडत असेल तर ही खिचडी तुपासोबत खायची आहे आणि कमेंट करून सांगायचं आहे. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय गाईज.